मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले। केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचार आणि संशोधनात चालना दिल्याचे त्यांनी नमूद केले। आगामी काळ हा आयुर्वेदाचा सुवर्ण काळ असेल असे त्यांनी या उद्घाटन प्रसंगी भाषणात नमूद केले। या उद्घाटन प्रसंगी मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड, श्रेयस प्रतिष्ठानचे बसवराज मंगरुळे, सचिव संगीता मंगरुळे, रुग्णालय अधीक्षक परेश देशमुख, अधिष्ठाता स्वाती इटगे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती। चिकित्सा पद्धती आहे। खरं म्हणजे आपले जे वेद आहेत त्या वेदांमध्ये, अथर्ववेदामध्ये आपल्याला आयुर्वेदाचा उल्लेख सापडतो आणि आयुर्वेदाचा संपूर्ण जर कालावधी आपण बघितला तर भारतीय जीवन पद्धतीमध्ये निसर्गाशी साधर्म्य ठेवून जी जीवन पद्धती तयार झाली त्या जीवन पद्धतीचा एक भाग म्हणून आयुर्वेदासारखी ही चिकित्सा पद्धती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच आज जगामध्ये, आपल्या देशामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत। सगळ्याच चिकित्सा पद्धती चांगल्या आहेत, कुठली चिकित्सा पद्धती वाईट नाही। पण या सगळ्या चिकित्सा पद्धतीमध्ये अगदी रूट कॉज पर्यंत जाऊन त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या एखादा रोग बरा करण्याची जी कला आणि क्षमता ही आयुर्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती क्वचितच इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। इतर सगळ्या ज्या चिकित्सा पद्धती आहेत या सिम्प्टोमॅटिक हिलिंगच्या पद्धती आहेत, पण होलिस्टिक हिलिंग हा जो विचार आहे की संपूर्ण शरीर जे आहे ते शरीर निरोगी झालं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार हा आयुर्वेदामध्ये केलेला दिसतो। आणि म्हणून आज ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी नैसर्गिक असल्या पाहिजे, ऑर्गॅनिक असल्या पाहिजे, आपण प्रदूषण रहित जीवन असलं पाहिजे, वातावरणातल्या बदलाचा आपल्यावर परिणाम होतोय त्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, सस्टेनेबिलिटी असली पाहिजे, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बोलतो। या सगळ्या गोष्टींचा विचार करणारी संहिता कुठली असेल तर तो